नमस्कार फ्रेंड्स, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण पुरीची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय कमी तेलकट आणि खूपच सॉफ्ट अशी पुरी होती ही, बघू शकतात। चला तर फ्रेंड्स, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ, मोहनासाठी तेल। इथं आपल्याला 2 माप तेल टाकायचं आहे, याने पुऱ्या खूप सुंदर होतात, मऊ होतात। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे, घट्टसर गोळा भिजायचा आहे। हा घट्ट गोळा भिजल्याने पुऱ्या खूप तेलकट नाही होत। या पद्धतीने घट्ट असं कणिक भिजवून घ्यायचं आहे आपल्याला पुरींचं, पाहू शकता। या पद्धतीने ही पुरी लाटून घ्यायची आहे। पाहू शकता, तेल लावून पुरी लाटून घेतली आहे। पिठाने तेल खूप काळं होतं, म्हणून तेल लावून पुऱ्या लाटल्या ना छान होतात, मऊ होतात। तर फ्रेंड्स, इथं आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आपण आता इथे पुरी तळून घेणार आहोत। बघू शकता, मस्त फुगली आहे। आता हिला पलटून घ्यायचं आहे आपण। पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे, खूप छान होतात आणि मऊ पण होतात। बघू शकता किती टम्म फुगली। तर फ्रेंड्स, इथं बघू शकतात या पुऱ्या किती मस्त झाल्या आहेत, छान अशा टम्म फुगल्या आहेत। रसपुरी छान लागते, श्रीखंडपुरी छान लागते, भटुरे, छोले भटुरे। तर फ्रेंड्स, या पुरींचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल। बाय बाय।